छोटंसं गिफ्ट माझ्या दोन्ही फॅमिलींसाठी आहे. सो माझ्या ज्या फिलिंग्स आहेत, मी डान्स थ्रू नाही मला फील करायचं आहे, ती मी माझ्या काही शब्दात म्हणते. सो प्लीज ऐका. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, पण या क्षणी माझ्या मनात सगळ्यात आधी माझी फॅमिली आहे. आई, तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस, कारण तू फक्त माझी आई नाही आहेस, तू माझी सगळ्यात पहिली मैत्रीण आहेस. तू माझ्यासोबत असतेस तेव्हा मला असं वाटतं की मला कशाचीच भीती नाही आहे, कसलंच टेन्शन नाही आहे. तुला तुझे डोकं टेकली की सगळी काळजी दूर होते. आज मी नव्या आयुष्याची सुरुवात करते, पण तुझं शिकवलेलं प्रत्येक संस्कार, तुझं प्रेम, तुझी मी कायम माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. आपलं बॉन्डिंग कधीच बदलणार नाही. मी कायम तुमची आहे आणि तुमचीच राहणार. माझे पप्पा, तुम्ही कधी जास्त बोलणार नाही, भावना जास्त शेअर केल्या नाही. सगळं तुमचं शांत प्रेम मला नेहमी जाणवत होतं, जाणवत आलं. तुमचा हात माझ्या डोक्यावर असणं हीच माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. तुम्ही आमच्यासाठी केलेलं प्रत्येक सॅक्रिफाईस, प्रत्येक कष्ट, त्याबद्दल आज मनापासून धन्यवाद. आज तुमच्यावर खूप अभिमान, खूप जास्त अभिमान आहे. आय लव्ह यू सो मच आई पप्पा. आता सगळ्यात माझी लाडकी बहीण. तू फक्त माझी बहीण नाहीस. कुठे गेली माझी बहीण? तू फक्त माझी बहीण नाहीस, तू माझा हृदयाचा तुकडा आहेस, माझी पहिली मुलगी आहेस. आपण कितीही भांडलो तरी शेवटी एकमेकांशिवाय कधीच राहू शकत नाही. तुझं हसणं, तुझी काळजी, सगळं मला खूप स्पेशल आहे. तुझी मोठी बहीण कायम तुझ्या पाठीशी उभी आहे. कसलंच टेन्शन घेऊ नकोस. आय लव्ह यू सो मच बाजू. आता माझा सगळ्यात लहान बाबू, जसं तो माझ्या मोठ्या भावासारखा माझ्या पाठीशी कायम असतो. लहान असूनही नेहमी खूप समजूतदार वागलास, जणू माझा मोठा भाऊच आहेस. माझा प्रत्येक निर्णयात तू माझ्या सोबत उभा राहिलास. तुझी ताई तुझ्यावर खूप प्रेम करते आणि आयुष्यावर तुझ्या प्रत्येक आनंदात आणि अडचणीत तुझ्या बाजूने उभी राहील. आज मी मुलगी म्हणून इथून निघते, पण तुमच्या प्रेमाची सावली कायम माझ्यासोबत असेल. माझं आडनाव बदललं तरी माझं मन कधीच बदलणार नाही. मी तुमच्या घरी दुसऱ्या घरी जाईल, पण माझं पहिलं घर, माझी पहिली ओळख तुम्हीच आहात. मी कितीही दूर गेले तरी तुमचीच आहे आणि कायम तुमचीच राहील. आय लव्ह यू सो मच माय फॅमिली. आणि आता माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात स्पेशल व्यक्तीसाठी काही शब्द. त्याच्याकडे बघून हलका स्माईल दे मला प्लीज. आपली भेट कशी झाली, कधी आपलं बोलणं वाढलं, हे सगळं आज आठवले की खूप छान वाटतं. तुझ्यासोबत असताना मला नेहमी सेफ, अंडरस्टूड आणि रिस्पेक्टेड वाटतं. तू फक्त माझा होणारा नवरा नाहीस, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, माझा पार्टनर आहेस आणि माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा आधार आहेस. माझ्या प्रत्येक मूडला, प्रत्येक हट्टाला, प्रत्येक छोट्या गोष्टीला तू जसं समजून घेतोस त्याबद्दल थँक्यू. आज आपण एंगेजमेंट करत आहोत, पण माझ्यासाठी हा फक्त फंक्शन नाही आहे. हा माझ्या आयुष्यातला नव्या आणि सुंदर प्रवासाची सुरुवात आहे आणि मला खूप आनंद आहे की तो प्रवास तुझ्यासोबतच आहे. मी परफेक्ट नाही, चुका होतील, कधी राग येईल, मी कधी भांडणंही होतील, पण वचन देते मी नेहमी तुझ्या बाजूने उभी राहील.
तू जिथे असशील जसा असशील तुझी पूजा कायम तुझ्या सोबत असेल. आय लव्ह यू सो मच. आय एम सो लकी टू हॅव यू इन माय फॅमिली. आय लव्ह यू आज उद्या कायम. आणि आता लास्ट, मी आता नवीन घरात जाणार आहे आणि आता माझ्या आयुष्यात नव्याने मिळालेल्या आईबाबांसाठी काही शब्द. आई, आजपर्यंत मी एका घराची लाडकी मुलगी होते. आजपासून तुमच्या घराची जबाबदारी आणि प्रेम दोन्ही माझ्या आयुष्यात येत आहे. मला माहिती आहे की एका आईसाठी तिचा मुलगा सगळं काही असतो आणि आजपासून त्या मुलाच्या आयुष्याची साथ मला दिली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी परिपूर्ण नाही, पण एक गोष्ट नक्की सांगू शकते, तुमच्या घराचा सन्मान, संस्कार आणि प्रेम मी मनापासून जपेन. माझ्यासाठी तुम्ही फक्त सासू नाही, तुम्ही माझ्या आयुष्यातील दुसरी आई आहात. बाबा, मला असं वाटतच नाहीये की मी त्या घरी जाते की मी एक सून म्हणून जाते, एक मुलगी म्हणूनच जाते, जसं ते माझ्याशी आता आहे आणि कायम असते. त्यांच्यासाठी काही शब्द. एका वडिलांसाठी मुलीवर विश्वास ठेवणे ही मोठी गोष्ट असते. तुम्ही मला तुमच्या मुलाच्या आयुष्यात स्थान दिलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमचा विश्वास माझ्यासाठी आशीर्वाद आहे. मी प्रयत्न करेन तुम्हाला नेहमी माझा अभिमान वाटेल. आज मी एका घरातून मुलगी म्हणून दिसते, पण तुमच्या घरात पाहुणी म्हणून नाही, तर तुमची मुलगी म्हणून पाहून ठेवते. आम्ही दोघं वचन देतो की आम्ही घराचा सन्मान, प्रेम आणि एकता कायम जपू आणि सगळ्यांना सुखात ठेवू, सगळ्यांशी मन मिळवू आणि सगळ्यांशी सुखी राहू. सगळ्यांना सुखात ठेवू, सगळ्यांसोबत आनंदाने सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेऊ. सगळ्यांना